नमस्कार मंडळी, मी जान्हवी उवाच या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. माझ्या आजच्या लेखाचं नाव आहे शोकविरहित मरण. बघा, माझा आजचा लेख आवडतोय का? आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. संध्याकाळी 6:30 मंजूचा मला फोन आला. अगदी शांतपणे तिने मला सांगितलं, काका गेले ग. काकांचं वय बरंच होतं, पण त्यांची तब्येत ठीकठाक होती. स्वतःची सगळी कामं करण्याइतके ते बरे होते. मुळातच शांत व्यक्तिमत्व होतं काकांचं. हळू आवाजात बोलणं, त्यामुळे काका घरात आहेत की नाही हे देखील काही वेळेला कळत नसे. काकू त्यांना सोडून गेल्यानंतर तर ते अगदी कोलमडून पडले होते. पण काही दिवसातच त्यांनी स्वतःला सावरलं होतं. आपलं दुःख आपल्या मनात दडवून त्यांनी नवीन मुखवटा धारण केला होता. मुलांच्या सुखी संसारात आपलं रडगणं त्यांनी कधीच गायलं नव्हतं. खाण्यापिण्याचे कोणतेही चोचले नाहीत. आपला कोणालाही त्रास होऊ नये म्हणून जेवणात पोहे, मॅगी इतकंच काय, पाणीपुरी देखील खायला ते तयार असत. जसजसं वय वाढू लागतं तसतशी भूक आणि झोप दोन्ही कमी होऊ लागतं. काकांची झोप पहाटेच पूर्ण होत असे. ध्यानधारणा, जप करत असत त्या अशा वेळी. घरातली सगळी मंडळी उठली की काकांचं लिखाण वाचन सुरू होई. त्यांना पेटी वाजवायची आवड होती, बागकाम करायची आवड होती. आपला जीव ते रमवत असत. मंजूच्या घरी समाचारासाठी जायचं तेव्हा कोणत्या शब्दात सांत्वन करायचं, काय बोलायचं, काय नाही याचा मी मनातल्या मनात विचार करत होते. कारण कोणताही अंत हा क्लेशदायकच असतो. मी त्यांच्या घरी गेले. समोरच काकांचा फोटो होता. त्याला हार घातलेला होता. मी काकांच्या फोटोला नमस्कार केला आणि सोफ्यावर बसले. काय बोलू, कशी सुरुवात करू याचा विचार करत होते. मंजूच्या मोठ्या भावाने कोंडी फोडली. घटना कशी घडली, प्राणज्योत मालवताना काकांना कसलाही त्रास झाला नाही असं काही तो बोलत होता. मंजूला हुंदका अनावर झाला. अगदी साहजिकच होतं ते. कितीही सहवास लाभला तरी आपलं माणूस आपल्याला हवंच असतं. आपण अशा वेळी समाचाराला जातो तेव्हा परत परत त्याच विषयावर बोलणं होतं. नव्याने दुःखाचे आवेग येत राहणं हे अगदीच स्वाभाविक असतं. पण इतकंच. त्या घरात सर्वजण नॉर्मल वागण्याचा प्रयत्न करत होते. दुःख तर सगळ्यांनाच झालं होतं. तसं ते त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्यात अगदी स्पष्टपणे दिसत होतं. पण ते आवरण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करत आहे. असं जसा मंजूला हुंदका आला तसा येऊ नये म्हणून अगदी सगळे आवंढे गिळत आहेत हे माझ्या लक्षात आलं. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे चक्र नियमितपणे चालू असतं. बाळ जन्माला येतं तेव्हा आपण आनंदोत्सव साजरा करतो. बाळ जेव्हा पहिला घास घेतं तेव्हा त्याचं उष्टावण, जावळ, त्याचे सगळे पहिले सण, पहिला वाढदिवस, सगळ्या प्रसंगी आपण खूप आनंदी असतो.
आणि तो आनंद इतरांमध्ये वाटत असतो. पुढच्या आयुष्यात देखील मिळणारं प्रत्येक यश आपण मोठ्या आनंदानं साजरा करत राहतो. मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याबरोबर असे क्षण साजरे करण्याची संधी आपण शोधत राहतो. आणि आयुष्याची संध्याकाळ झाली की मन कातर होतं, धास्तावू लागतं. उत्पत्ती आणि स्थिती या दोन्ही अवस्था आपण अगदी मनापासून उपभोगतो. मात्र तिसरी अवस्था लय म्हणजे अंत, आणि अंत हा क्लेशकारकच असतो, ही आपली पक्की धारणा असते. पण जेव्हा एखाद्या गोष्टीचा अंत होतो तेव्हाच नव्याने सुरुवात होते. पानगळ झाल्यावरच नवीन पालवी फुटते. ज्या कार्यासाठी देवाने आपल्याला माणसाचा जन्म दिलाय ते कार्य पूर्ण झाल्यावर पुढच्या प्रवासासाठी जाणं, ही गोष्ट देखील आनंदाने का घडू नये असा प्रश्न काका विचारित असत. आपण सर्वजण प्रेमाच्या धाग्याने एकमेकांशी बांधलेलो असतो. एखादी व्यक्ती जेव्हा या जगाचा निरोप घेते तेव्हा ते प्रेमाचे पाश तोडून जाणं, ही गोष्ट त्या व्यक्तीसाठी देखील अजिबात सोपी नसते. प्रत्यक्षात जेव्हा ती वेळ येते तेव्हा मागे राहिलेल्यांनी आपला शोक करण्याने त्या व्यक्तीच्या पुढच्या प्रवासात अडथळा तर निर्माण होत नाहीये ना, याचा विचार करायला हवा. आपल्याच प्रिय व्यक्तीला कमीत कमी त्रास होईल याची काळजी घ्यायला हवी. हे काकांचे विचार त्यांनी आपल्या कुटुंबियांच्या मनावर बिंबवले होते. त्यामुळे त्यांच्या विचारांचा मान ठेवून सर्वजण आपल्या दुःखावर नियंत्रण ठेवून काकांना त्यांच्या पुढच्या प्रवासात कमीत कमी त्रास होईल याचा प्रयत्न करत होते. काकांचा मार्ग सुकर व्हावा हीच त्यांची इच्छा होती. मी मात्र हे शोकविरहित मरण प्रथमच पाहत होते. धन्यवाद.